तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं। ये कैसे हो गया तू मेरी हो गई, कैसे मैं एतबार करूं। तू मेरे सामने मैं तेरे सामने। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या जे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इमेज दिला तर कुठला इथं एक सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्याला परत काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून याची जी लेअर असेल ती 30 सेकंदापर्यंत आणायची। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। परत व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटवाला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून घ्यायचा। त्यानंतर त्याचा जो ॲड असेल तो आपल्या सर्वात इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रा क्वालिटी इथं झाल्यानंतर आता आपल्या बिटनुसार जो इमेज असेल तो आपली इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत आपल्या बिट 3 वरती येऊन स्प्लिट करायचं, परत आपल्या बिट 4 वरती इथे येऊन स्प्लिट करायचं। तर मित्र अशा प्रकारे आता इथं जेवढे काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो स्प्लिट करून घ्या। स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो काही इमेज असेल तो इथे डिलीट करा। त्याचसोबत आपण जो इथे बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका। तर मित्रांनो त्यानंतर आपल्या जिथे इथे बघा काय यायचं, आता आपल्या इथं इमेज जे असतील ते आपल्या इथे रिप्लेस करायचे। तर सेकंड इमेजवरती येऊन जायचे, त्यानंतर खालती आपल्याला थोडंसं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल करताच आपल्याला एक रिप्लेस ऑप्शन भेटेल, त्या रिप्लेसमध्ये जाऊन तुम्हाला फोटोजमध्ये येऊन जायचं। त्यानंतर तुम्हाला हवा तो इथे इमेज घेऊन इथं घ्यायचा आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या अशा प्रकारे जो इमेज असतो तिथे रिप्लेस होईल। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे त्या इमेज जी असतील तिथे रिप्लेस करून घ्या। रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ती इथं आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्र आता आपल्याला ह्या इमेजेसला ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशन यामध्ये येऊन इनमध्ये येऊन जायचं। इनमध्ये आल्यानंतर शेक झूम द्यायचा। त्यानंतर त्याच्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं, परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। त्यानंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्याला ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन तर डिस्टॉर्ट राईट द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्याला ॲनिमेशन यामध्ये येऊन जायचं, परत आपल्याला कॉम्बो देऊन तर डिस्टॉर्ट लेफ्ट देऊन द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपण ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन जायचं। त्यानंतर स्लीप अँड स्लाइड 1 हा इथं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाकायचं। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन स्लीप अँड स्लाइड 2 अशा प्रकारचा जो मित्रांनो हा ॲनिमेशन तिथं अप्लाय करायचा आहे। तर हाच ॲनिमेशन आपल्या इथं रिपीट द्यायचा आहे। तो कुठपर्यंत द्यायचा ते मी इथं तुम्हाला सांगतो। तर आपल्याला हा ॲनिमेशन तर 11 सेकंदापर्यंत रिपीट करायचं। त्यानंतर 11 सेकंदाच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन जायचं, परत कॉम्बो देऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन तिथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। आणि परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं, परत ॲनिमेशन यामध्ये येऊन जायचं। इथं ॲनिमेशन जो तो कोणता इथं द्यायचा नाही आहे, तो इमेज सोडून नंतरचा जो आपला इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन ॲनिमेशन यामध्ये यायचं। परत आपल्याला कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा, नंतरच्या इमेजला पेंडुलम 2 द्यायचा। तर ह्याचं आपल्याला रिपीट इथं करायचं आपल्याला 18 सेकंदापर्यंत। त्यानंतर 18 सेकंदावरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। आणि त्यानंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत जे ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन तिथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। तर हाच इथे जो ॲनिमेशन असेल तो आपल्याला रिपीट करायचा एंडपर्यंत। तर मित्र अशा प्रकारे इथं आपले जे ॲनिमेशन जे आहे ते इथं देऊन झाले आहेत आता।
ओके. तर मित्र ॲनिमेशन वगैरे तर झाल्यानंतर आपल्या परत सुरत येऊन इफेक्टमध्ये जायचं. परत इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये येऊन लेक टू हा जो इथं हाय मित्र इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाकायचं. आणि त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं कुठपर्यंत, तर त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्याला इथं 15 सेकंदापर्यंत करायचे. 15 सेकंदापर्यंत केल्यानंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये बटरफ्लाय हा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती 2 इमेजपुरती इथं करून घ्या. 2 इमेजपुरती केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या प्रोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जो तो इफेक्ट भेटेल किंवा डेकोच्या ऑप्शनमध्ये हा तुम्हाला भेटेल तो इथं इफेक्ट. तर त्याचं नाव आहे मित्रांनो अशा प्रकारे पिटल्स अशा प्रकारचं नाव आहे, ते तुम्ही सर्च करून वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. तर त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती 2 इमेजपुरती इथं ठेवा. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन डेकोच्या ऑप्शनमध्ये येऊन डव्ज हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट 2 इमेजपुरती करून घ्या. त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन एंजल विंग्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेजपुरता इथं ॲडजस्ट वगैरे त्याची करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इलेक्ट्रिक शॉक हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा. त्यानंतर 2 इमेजपुरती ॲडजस्टमेंट त्याची करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपल्याला बघा एक अशा प्रकारचा ग्लोविंग डबल्स अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो भेटेल. तर तो इथं अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेजपुरती इथं करून घ्या. आणि त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्ट यामध्ये येऊन जायचे. त्यानंतर स्पेक्ट्रम स्कॅन अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो तो भेटेल, तो इथं अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती 15 सेकंदापर्यंत करायची. त्यानंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन नाईट क्लबमध्ये येऊन कॅमेरा मोमेंट हा इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घेता इमेजपुरती. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्टमध्ये येऊन हॅलो टू हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून एंडपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपलाचा इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी यायचं. एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे जो आपलाचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी तर सुरुवात होऊन झालं मित्रांनो. तर मित्र आपले जिथे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. ते व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.